पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाचे सद्गुरू दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जयाचे केले हा स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूचे, ते नमस्कारुणे आता. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरलेर झार झाला सफल व्यापार. प्रस्तुत चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे. अतिशय सुंदर असं चिंतन. ज्या चिंतनाचं आपण आपल्या अंतःकरणात जर ते बरोबर योग्य पद्धतीने पोहोचलं तर निश्चितपणे आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं होईल, इतकी ताकद, इतकी शक्ती त्या शब्दात आहे. पूज्य श्रद्धेय श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या पवित्र प्रांगणामध्ये, त्यांच्या सानिध्यात हा प्रेमयुक्त भक्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या यज्ञाला, या सोहळ्याला, या अखंड हरिनाम सप्ताहाला आज 42 वर्षात हा वाटचाल करतो आहे. आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर या भरकटलेल्या कालखंडामध्ये, विस्कळीत झालेल्या कालचक्रात असे कार्यक्रम सातत्याने टिकत राहणं अतिशय महत्वाची अशा प्रकारची बाब आहे. आणि आपल्या गावाला जो वारसा लाभलेला आहे तसं मंदिर म्हणजे 5000 वर्ष निश्चित पूर्ण झालेली असणार असं मंदिर आहे. एक जागृत असं स्थान आहे. आणि जे दिशादर्शन आहे, आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी गंगू काका शिरवळकर, तेथपासून ही रचना अशा प्रकारची आपल्याकडे चालत आली. आणि विशेषत्वाने आपल्याकडे ज्यांचा सतत आशीर्वाद स्रवतो आहे ते आमचे आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य परमस्नेही जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज आदरणीय आमचे माणिक बाबा मोरे, आदरणीय संस्थानचे सन्माननीय अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज, आमचे पालखी सोहळ्याचे चोपदार आदरणीय आमचे राजेभाऊ, आणि या सोहळ्याला ज्यांचं मार्गदर्शन आहे ते काही वेगळंच व्यक्तिमत्व आहे. आदरणीय हरिभक्त परायण श्रीहरी महाराज, त्यांच्या नावातच श्रीहरी भरला आहे, श्रीहरी महाराज. आणि आपल्या नामसप्ताहामध्ये जे शिवकथा आपल्यासमोर अशा प्रकारची सांगतायत, ते शिवकथेचे जे प्रवक्ते आहेत ते आमचे आदरणीय अमोल महाराज. आणि या नामसप्ताहात ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय हरिभक्त परायण साहेबराव महाराज. म्हणजे विशेष अशा प्रकारची बाब आहे. आणि या नामसप्ताहामध्ये उद्या ज्यांची भेट होणार आहे ते आदरणीय परमपूज्य एक साधना संपन्न महान व्यक्तिमत्व पूज्य हरिचैतन्यजी स्वामी महाराज, तेही आपल्याकडे येणार. आणि नामसप्ताहात एक एकावणी बळी असे कीर्तनकार आहे, गायकही तसेच आहे. सर्वांचा नामदेश करणार नाही, पण आमचे संपत महाराज, आमचे मारुती महाराज, मारुती महाराजांचं नाव सांगितलं की सर्वांचे नाव आले, काय काय राहत नाही. तुमच्या सर्वांचे झाले असं तुम्ही समजून घ्यायचं. हां असं. आणि कळत न कळत माझ्याशी संपर्क ज्यांनी केला त्यांना आपण आवडीने पंत म्हणतोय. आमचे दत्तात्रय महाराज गावडे सतत संपर्कात होते. त्याला असं वाटलं हुकतं चुकतं का काय, काय सांगता. स्वाभाविकच आहे, कामाचा व्याप असतो. आता आजकाल गंमत अशी झाली, कीर्तनकार नाही आला ना तर त्याचा कामाचा व्याप आहे की आणखी काही आहे, हा जरा चिंतनाचा विषय आहे. बस
त्याच्यावर मी जास्त स्पष्ट काही बोलणार नाही, कारण आमची झाकली मूठ 1.25 लाखाची बरी. साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, तुकोबारायांचा अभंग आहे. आज संतांच्या वचनाची समाजाला नितांत आवश्यकता आहे. संतांचं मनोगत जे आहे हे आज श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि कारण ज्या संतांच्या वाणीतून हे अक्षर, हे शब्द बाहेर पडले, अक्षर कागदावर आलं म्हणजे अक्षर होतं, वाणीतून बाहेर पडला म्हणजे तो शब्द होतो. संतांच्या मुखातून बाहेर पडलेले जे शब्द वचनं जे आहेत हे काही आगळे वेगळे आहेत. कारण ज्यांच्या मुखातून आपण बोलत राहतो, बाकीच्यांचं बोलणं वेगळं आणि संतांचं बोलणं वेगळं, आपलं सांगणं वेगळं, संतांचं सांगणं वेगळं. काय फरक काय त्याच्यामध्ये? त्यांच्या जीवनात साधना आहे, एक तप आहे. साधनेच्या बळावरचे जे शब्द आहेत त्याची ताकद वेगळी असते. आणि गंमत अशी आहे, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, चोखोबाराय, निलोबाराय, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, शांतीब्रह्म नाथ बाबा, हे संत जे आहेत हे मुळातच यांचं ध्येय पवित्र, त्यांची वाणी पवित्र, असं वेगळंच आहे. आणि जे अक्षर, जे शब्द आहेत, जे वचन आहेत ते अमृतात्मक वचन आहेत. मग ज्यांचं हृदय अमृतमय बनलं, त्या अमृतमय हृदयातून जे अमृतात्मक शब्द बाहेर येतात, जर ते श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचले तर श्रोत्याचं जीवन जे आहे ते अमृतमय बनतं. ही ताकद ज्यांच्या शब्दात आहे ते संतांचे शब्द आहे. आता फक्त एक माझी तुम्हाला विनंती आहे, ज्या आमच्या प्रबोधकांना बरं वाटत असेल तो भाग वेगळा. एक गंमत सांगतो मी, तुम्ही टाळ्या वाजवल्या की आम्हाला गुदगुल्या होतात, हे स्वाभाविकच आहे. पण तसं हे आमच्या परंपरेत बसत नाही. बस संपलं विषय. म्हणजे तुम्हाचा मी उत्साह कमी करतो अशातला भाग नाही. हां, पण ते जे रचनेत आहे ते आपण समाजाच्या पुढे ठेवलं पाहिजे. हां, पण आम्हाला मात्र बरं वाटतं हे तुम्हाला सांगितलं मी. गुदगुल्या शब्द आहे का इकडे? गुदगुल्या बरं वाटतं. विषय सोडा. काय होतं, एक वाक्य इकडे तिकडे गेलं ना तर तो एक क्षण बाजूला जातो, एवढा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून जर संतांचे विचार जे आहेत हे श्रोत्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, श्रोत्याचं जीवन जे आहे हे योग्य दिशेने परिवर्तित होतं. हे संतांच्या मनोगताची ताकद आहे. आणि आज ही विचारधारा, ही शब्दरचना समाजापुढे ठेवण्याचं काम एक अनुवादक म्हणून आमच्याकडे आलेलं आहे. आम्ही उपदेशक नाही. कधी कधी तुम्हाला वाटतं काय सुंदर सांगितलं, काय उपदेश सुंदर मांडला. आम्हाला वाटतं आम्ही भारी उपदेशक आहे. उपदेशक होण्याची ताकद, शक्ती, सेवा आमच्यात नाही. आम्ही त्यांनी सांगितलेलं त्याचा अनुवाद करू शकतो, असं एवढंच. आता हा अभंग जो आहे याचा आपण प्रास्ताविक भाग आपल्या डोळ्यापुढे घेऊ. तुकोबारायांनी आपल्यापुढे हे स्पष्ट केलं की जीवनात जे दुःख आहे ते एरझारीचं आहे. अगदी प्राथमिक अवस्थेत मांडतोय, एरझारीचं आहे. एरझार कोणती, काय, बारोकर महाराज नंतर बघू. पण एरझारीचं दुःख आहे. आणि एरझारीचं दुःख संपलं की कायमचं दुःख संपलं, हा त्याचा अर्थ आहे. आपण जे दुःख घालवण्याचा प्रयत्न करतो ते आपले प्रयत्नच वेगळे आहेत, ते कुठेतरी चुकीच्या दिशेने चालले आहेत. कार्य हा भाग वेगळा, पण कारणावरच घाव घातला तर कार्याचा विषय शिल्लक राहत नाही. आता आज दुःख जे आहे प्रत्येकाच्या जीवनात अमर्याद दुःख आहे. फक्त सांगत नाही एवढंच बरं आहे. का तुमचं कसं चाललं? एकदम चांगलं चाललं. हो, कसं आहे? मजेत आहे? हो. कसं सुखात आहे? हो. पण त्याचं त्यालाच माहिती की आपलं काय चाललं म्हणून. तो दुसऱ्याला सांगत नाही काय चाललंय. अंतःकरणात त्याच्या माहिती आहे काय बेजार आहे,
किती बेजार आहे. बरं, काय मिळवलं म्हणजे बेजारी कमी होईल? फक्त हेच आहे, पारमार्थिक क्षेत्रातलं मिळवलं, हे जर धन मिळवलं तरच शक्य आहे. बाकीचं कितीही मिळवलं तरी आपल्या जीवनातलं दुःख संपणार नाही. मग हे दुःख आहे कशाचं? तर हे एरझारीचं दुःख आहे. एक सुरुवातीला म्हणतोय, एरझार म्हणजे येणे आणि जाणे. कीर्तनात येणे आणि कीर्तनातून जाणे असं आहे. जन्माला येणे आणि मृत्यूला सामोरं जाणे, याला काय म्हणायचं? एरझार. हा, पक्क पाठ करून ठेवायचं आहे. आता त्याची घटक चाचणी होणार आहे. आता मुक्काम करू सकाळी पेपर घेण्यासाठी. पण सर्व लक्षात आलं पाहिजे. अभंग तंतूत कुणाचा अभंग आहे? तुकाराम महाराजांचा. जीवनात काय आहे? दुःख. दुःखाचं मूळ काय? एरझार. बस, अगदी अगदी सरळ सरळ म्हणतोय, दुःखाचं मूळ एरझार आहे. मग आता हे एरझारीचं दुःख संपवणं आवश्यक आहे का नाही आवश्यक? दुःखाची लयरूप निवृत्ती व्हावी का दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी? लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती काय, मला काय माहिती आहे? असं ते शेतामध्ये ते लव्हाळ असतं ना, लव्हाळ आहे का तुमच्याकडे गुरुजी? ते तण असतात ना, कुठे हराळ आहे, कुठे लव्हाळ आहे, कुठे ते गाजर गवत आहे, त्याला दुसरंही नाव आहे, ते काही सांगत नाही. तर तण असतात काही, त्याच्यापैकी लव्हाळ नावाचं जे तण आहे ते असं खुरपणी जरी झाली, दिलं आपण का उधळ, उधळ उक्त शब्द आहे का उधळ तुमच्याकडे? उक्त निंदायला दिलं, खुरपणीला दिलं, खुरपणीला उक्त, हा उक्त दिलं, हा काय एकरी 2000 झालं काम. संध्याकाळी पेमेंट केलं, दुसऱ्या दिवशी बारामतीला गेले, तिसऱ्या दिवशी शेतात गेले, किंवा आपलं खुरपणी झाली, बघू कसं काय. तर ते म्हणते या मालक या, ते तयार आहे. कारण का? ते त्याच्या मुळासकट निघलं नाही, हा त्याचा अर्थ आहे. तसं दुःख घालवण्याचा आपण प्रयत्न करतो, पण त्या दुःखाची लयरूप निवृत्ती करण्याचा प्रयत्न करतो. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणं महत्वाचे आहे. जीवनात असं आहे, खरं जीवनच तेवढ्यासाठी मिळालं. केवढ्यासाठी? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, नाही का अमोल महाराज? एवढ्यासाठी शरीर आपल्याला मिळालं. आता एवढं जर चांगली संधी आपल्याला इथे मिळाली, कारण एवढं बेजार आहे त्याच्यात, त्या एरझारीत एवढं बेजार आहे. 84 लक्ष येऊन 21 21 21 21 म्हणजे 21 21 काय सांगितलं तुम्ही? लाख लाख. अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज 21 21 वेळला. आणि त्यातल्या एका एका योनीला काय गंमत आहे का ताई? हिंडता गव्हाणेगा शिनलो, इतकं माणसं बेजार होत आहे. आता ही लयरूप निवृत्तीच्या ऐवजी आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजेत. त्याकरताच हे शरीर तुम्हाला दिलंय, देऊन ठेवलं. आता किती चांगली संधी मिळाली तुम्हाला. मानवी शरीर मिळालं ही तुमच्या जीवनात आलेली यथायोग्य संधी आहे. पण एक गंमत आहे, संधी कळाली तर तिचं सोनं करता येत. संधीच नाही कळाली तर काय सोनं होईल? संधी कळाली पाहिजे. खरी संधी आहे. कारण शरीर असं आहे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. इतकी ताकद याच्यात, एवढं चांगलं आहे. नरदेव निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणत ते होते, तरिकात चित्ती न धरावे. एवढं सुंदर आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायण कृपा अवलोकने दिला. इतका अधिकार दिला आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री दिली. त्यासाठी लागणारी सामुग्री म्हणजे हे दिलं ना आपल्याला. इंद्रिय घात पाय जीवन
आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी एवढ्यासाठी दिलाय. आता आपण काय करतो तो भाग वेगळा. दिलं कशा करता हा महत्वाचा मुद्दा आहे. एवढ्यासाठी दिलंय. जे दिलं त्याचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजेत. न तर देणारा हे सुद्धा बेजार होऊ शकतो. नसतं दिलं तर पुरलं असतं. मला असंच वाटतं. तर देव जो आहे ना त्याने हे दिलं सर्व, पण दिल्यानंतर फारच मजा वाटली. कोणाला? देवाला. त्याला वाटलं वा काय जमलं आता. देखून मनुष्य ध्यासे सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासे येणे देहसे मतप्राप्ती. पण त्याला काय माहिती इतके बिलिंदर निघणारे म्हणून कंसात शब्द. माझ्याकडनं एवढं शक्य होत नाही बोलणं. हां, पण गंमत ही आहे. मग आता हे जर दिलं तर आता याचा योग्य उपयोग करून घेणं हे आपल्या जीवनातलं मुख्य कर्तव्य आहे. बस केलं पाहिजे त्याचा उपयोग. पण काय केला पाहिजेत? मग दुःखाची निवृत्ती झाली पाहिजेत कायमची. एरधार संपली पाहिजेत. मग महाराज आम्हाला हे सांगा की एरधार कशाने संपू शकेल? एक, ही एरधार कोणी संपवली का? दोन, आणि ज्यांनी संपवली असेल त्यांनी काय केलं हे आम्हाला सांगा. त्या अभंगाच्या पहिल्याच्या साठविला साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. अभंग किती चरणाचा आहे लक्षात आलं का? 4. हा पक्का पाठ करून ठेवायचं. आता महाराजांनी जे अभंगाचं चरण उच्चारलं तो कोणत्या क्रमांकाचं आहे? पहिल्या. काय आहे पहिल्या चरणात? आता पाठच करायचा अभंग. इथं काही कीर्तनकाराला प्रतिष्ठा मिळवायची नसते. वा काय कीर्तन झालं, वा काय. मग का महाराज काय कीर्तन केलं, मग आपलं कीर्तन कधी पडतच नाही, असंच असतं. पण ते यांच्यामुळे असतं हेही डोक्यात ठेवणं महत्वाचं आहे. यांच्यामुळे म्हणजे समजलं तुम्हाला. याने जर ठरवलं तर कीर्तनकार लंबा व्हायला काही टाइम लागत नाही. असं आहे. ते लंबा करत नाही इतकं बरं आहे. लयच लंबा चला तर लंबा करावाच लागतो, हेही तितकंच खरं आहे. विठाला साठविला हरी जी ही
हृदय मंदिरी, त्याचा अन्वय महाराज, त्याचा अन्वय, जी ही हृदय मंदिरी हरी साठविला, जी ही हृदय मंदिरी हरी साठविला, हा त्याचा अन्वय. जी म्हणजे ज्यांनी हृदय मंदिरामध्ये हरी साठवला. कोणी साठवला असेल? जी ही म्हणजे कोण असतील? हे संत आहेत. त्यांनी आपल्या हृदयात हृदय मंदिर बनवलं. सध्या साठवला सांगत नाही शब्द. हृदय हे त्यांनी मंदिर बनवलं. हृदय मंदिर कोणाचं असू शकतं? मंदिर जे आहे, मंदिर म्हटलं की ते शुद्ध असतं. मंदिर हे पवित्र असतं, शुद्ध आहे, पवित्र आहे, असं ते मंदिर असतं. आपण स्वच्छ ठेवतो, त्यात पूजापाठ करून त्याला व्यवस्थित तयार ठेवतो, स्वच्छ ठेवतो. तसं हृदयाचं मंदिर ज्यांनी बनवलं, जी ते कोण आहेत? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत आहेत. संत कशामुळे हृदयाचं मंदिर बनलं त्यांच्या? तर त्यांनी सतत प्रभूचं चिंतन केलं. चिंतनाचा प्रभाव असा निर्माण झाला की त्या हृदयात पापही राहिलं नाही, त्याच्यामध्ये दोषही शिल्लक राहिले नाही, ते विकारही राहिले नाही. का? हा प्रभू चिंतनाचा प्रभाव आहे. तुका म्हणे आम्ही झालो अतिरूप, लागुने दीपा पपंगा, लागुने दीपा पपंगा, लागुने दीपा पपंगा. तुका म्हणे आम्ही झालो अतिरूप, लागुने दीपा पपंगा, लागुने दीपा पपंगा, लागुने दीपा पपंगा. प्रभू चिंतनात त्यांच्या जीवनातलं पाप संपलं. त्याची ताकद आहे. तरी कीर्तनाचे नाही रडणाचे, नाचले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. काय आश्चर्य आहे. काय म्हणलं? नामच नाही पापाचे ऐसे केले. हा कीर्तनाचा प्रभाव आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जीवनातलं पाप नाहीचं होतं. पुढची ओळी काय सुंदर म्हटली पुन्हा. तरी कीर्तनाचे निर्णाचे, नाचले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवका आणली, ते ठावरणी उठवली. यमलोकीची खुंटरी राहा ट्यागवी, येऊ म्हणे काय यमावे, दो म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखादाशी नाही. औषधाला सुद्धा दोष शिल्लक राहिले नाही. कशाचा परिणाम आहे? हा प्रभू चिंतनाचा परिणाम आहे. रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. पाप संपलं, दोषही संपले. म्हणतात ना एक प्रमाण नाही का? कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, दोषाचे डोंगर
कथा त्रिवेणी संगम देवभक्ताने नाम तेथेचे उत्तम चरणराजा वंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर शुद्ध होतात. म्हणजे ही शुद्धता प्रभुचिंतन कथा याने शुद्धता निर्माण होते. शुद्धता निर्माण झाली म्हणजे मंदिर बनलं हा त्याचा अर्थ आहे. घातले बाहेरी कामक्रोध वैरी कशाच्या बळावर? प्रभुचिंतनाच्या बळावर. कामक्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. म्हणजे हे जे आहे हा प्रभुचिंतनाचा प्रभाव आहे आणि प्रभुचिंतनाच्या प्रभावामध्ये आपलं हृदय जे आहे ते मंदिर बनतं हा त्याचा अर्थ आहे. माझी एवढीच विनंती असेल आपण लोकांनी मंदिर मंदिर ठेवावं एवढीच माझी विनंती असेल. कारण आपण काय करतो माहिती आहे का कधी कधी मंदिरात एक अपवित्रपणा कळत न कळत आपल्याकडून होतो आहे. त्याच्यावर मी फारसं बोलणार नाही. वाटलं नंतर कोणी विचारलं तर सांगेल काय होऊ शकतं. आपण म्हणतोय साधी गंमत सांगतो मला. समजा एक माणूस आहे रविवारचा दिवस आहे त्याने संध्याकाळचा कार्यक्रम जमवला असं करीत झालं आणि सोमवारी तो आला. सकाळी उठला तोंड धुतलं लगेच काहीतरी काम असल्यामुळे गावात आला आपल्या गणेश मंदिराजवळ गणपती मंदिराजवळ आला. गणपती मंदिराजवळ आल्यानंतर तो आत मंदिरात नाही जात. त्याला तेवढं कळतं की आपण अजून आंघोळ झाली नाही आपण मंदिरात जाऊ नये. वाटलं चालता चालता असं करू शकतो पण आत नाही जाणार. त्याला कळतं सध्या आपण पवित्र नाही इतकं त्याला कळतं. पण आजकाल गंमत अशी झाली अपवित्र असणारे सुद्धा अपवित्रतेच्या काळात सुद्धा हा समजा तो जर सकाळी गेला मंदिरात त्याचा काळ कोणता आहे अपवित्र त्याचं जीवन झालेलं आहे त्या काळामध्ये. तसं अपवित्र कालखंडात सुद्धा जर आपण मंदिरात गेलो तर ते चुकीचं आहे एवढंच. कधी तर मंदिरात जाऊनही कार्यक्रम सुरू होतो आमचे. त्याच्यावर आता बोलायचं नाही. कुछ तुम समजो कुछ हम समजते संपला विषय. पण मंदिर हे पवित्र असलं पाहिजे. तसं ज्यांनी मंदिर पवित्र बनवलं ते संत आहेत आणि त्याचाच परिणाम त्यांच्या जीवनात झाला पूर्णपणे. का संत आहेत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली असे ते संत आहेत. ननती काही टाण आटोणा नामस्मरणा वाचुणे ते संत आहेत. कोण संत आहेत? निर्माण मोहाचित संगदोषा अध्यात्म नित्य अभिनिवृत्त काम द्वंद्वैरी मुक्तात सुखदुःख संज्ञेत गच्छन्ति मूढापतवंतात तरी जया पुरुषाचे गमन सांडून गेले मोहमान वर्षाच्या जगन आकाशाती निकबड्या निष्ठुरा उपगिज जे ईश्वरा तेवी नागवित विकारा विटळजी फळे देखील उर्मळी तशी आत्मला भे प्रबळी त्याची ढाळढाळ हे गळती आहे आगी लागली अरुखी ते कोणी सरा धाव दे बक्षी तशी सांडली असे काही विकल्पीचे. तर वेग वाढायला लागला तर मला आठवण द्या. हां मला सवय आहे एकदम कधी कधी वाढतो जास्त त्याच्यामुळे तो मागे घ्यावा लागतो तसा वेगाने पुढे चालवावा लागतो. पण मग हेच संत आहेत अमानित्वम अदंभित्व साक्ष शांतिरार्जवम आचार्योपासनम शौच स्तरिमात्वे निग्रह पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्तिकाने नैकावी अमुकी आहे सुनावी शिशुलोका वाचस्पतीचे नाही पाडी सर्वदेता तरी जोडी परी वेडवी माझे धडे महिमे भेणे ते संत आहेत. किंवा आसक्त विश्वंग पत्रदार गुरादिषु नित्यांच समचित्तत्व मिष्टानुष्टपतीषु धरीच दोया व देहावरी उदास ऐशियापरी उगदा जैसा भेडारी बैसला आहे का वृक्षाची सवली वाटे जात आम्ही राहिली घरावरी तेतुले असतानाही असे जे आहेत बस एवढंच आहे. त्यांनी प्रभुचिंतन केल्यामुळे त्यांचं हृदय जे आहे ते काय बनलं मंदिर बनलं. आता आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे? हे मंदिर बनवायचं. आता पहिला संदेश हा आहे तुमच्याकडे हे मंदिर बनवायचं आहे. आपण मंदिर बनवू शकतो. त्याला प्रभुचिंतनाची ती शक्ती आहे. प्रभू नामाची शक्ती तर एवढी मोठी आहे. मी नेहमी आवडीने एक वाक्य सांगतोय शुद्धता निर्माण होईल पाप जाईल विकार जातील दोष जातील किंबहुना मनुष्य हा प्रभू स्वरूप तत्स्वरूप होईल. चिंतने तद्रूपता इथपर्यंत जाईल चिंतनात. पण ते कधी व्हायचं काय व्हायचं आम्ही कधी तर आमचं जीवन जे आहे कधी अडचणीचं असतं संघर्षाचं असतं कळत न कळत आमच्या अंतःकरणात विकार निर्माण होतात. आम्ही काय करावं प्राथमिक अवस्थेत मी नेहमी म्हणतो असा माणूस जर रस्त्याने चालला चांगला माणूस सुद्धा जर जागा दूषित असेल आपण
ज्या जागेवर पाय ठेवतोय त्या जागेवर सुद्धा पवित्र अपवित्रपणा असतो. ज्या भूमीवर आपण पाय ठेवला ती जर जागा अपवित्र असेल, वातावरण जरा दूषित असेल, संगत चुकीची असेल आणि एखादा विषय आपल्या दृष्टीपथात आला असेल, कारण आपली दृष्टी जी आहे ही दूषित झाली असेल, तर काय केलं पाहिजे? याचा अर्थ असा आहे सरळ शब्दात, चालता चालता जर अंतःकरणामध्ये विकार निर्माण झाला या कारणामुळे, तर काय केलं पाहिजे? काय पर्याय? तो निर्माण झालेला विकार जो आहे हा कार्यान्वित करायचा आहे. एक वाक्य म्हणतोय, वृत्त प्रभाकरचं वाक्य आहे की संकल्प विकल्प निर्माण होण्यामध्ये माणूस हा परतंत्र असतो, पण निर्माण झालेला संकल्प किंवा विकल्प जो आहे हा कार्यान्वित करण्याच्या संदर्भात मनुष्य हा स्वतंत्र असतो. अत्यंत महत्वाचा भाग आहे. अशा वेळेला आम्ही काय केलं पाहिजे? विकार निर्माण झाला कळत न कळत, एकच काम करा. तुम्ही ज्या जागेवर चालताय किंवा जेथे आहात एका क्षणात कार्यक्रम सुरू करा. रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. एका क्षणात कळत न कळत तुमचा विकार केव्हा संपला हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ही ताकद ज्याची आहे ते देवाचं नाव आहे. विठ्ठला. ज्या संतांनी आपलं हृदय काय बनवलं? मंदिर. हृदयाला काय विशेषण दिलं? मंदिर. हृदयाला मंदिर विशेषण दिलं आहे. जी ही हृदय मंदिरी कोण साठविला? बघा, कोण कोठे साठविला? हृदयामध्ये. हृदयाला काय विशेषण दिलं? मंदिर. जी ही हृदय मंदिरी हरी साठविला. कोण साठविला? हरी. हरी कोण? कुंठे गावचा? फलटण? बारामती? नाही. कोण? हरी. ज्याने हे सर्व निर्माण केलं, बरोबर, ते हरी. हरी. हरी या शब्दाचा अर्थ असा आहे, हरी म्हणजे त्याच्यात जो शत्रूचा नायनाट करतो तो हरी. बस. ज्याने सर्व निर्माण केलं तो हरी. जेणे विश्व निर्मेले महर्षी देवा ते संस्थापिले एके स्वर्गात धरले सतामात्रे आपुल्या किंवा एकेकटाचे असून एकला विश्वाकार होऊन या ठेला जया परिव तैसाच गमला नंदनंदन अचोज अंबुला हो. असा जो आहे यशोदेशी म्हणे माता, असा जो आहे तो हरी आहे. तो हरी ज्याने जग निर्माण केलं तो हरी कसा? हो, त्याने जग निर्माण केलं ना, पण मग मूळतः आणखी काही हरीची व्याख्या मांडल्या. कोण हरी? हरी हा कसा आहे? हरी. हरी हा व्यापक सर्वगत, हा तो मुख्य वेदांत. जो व्यापक आहे तो हरी आहे. जो आतही असतो आणि बाहेर असतो तो हरी आहे. आत हरी, बाहेर हरी. आतही आहे आणि बाहेर आहे. जिकडे तिकडे हरीच. बस. हरिदेव जगत जगदेव हरी, म्हणजे जिकडे तिकडे हरीच आहे. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतिरसाचा ओतला भाव. हे समस्त वासुदेवच आहे, म्हणजे हरीच आहे. हरी हा व्यापक आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, काय निर्माण होतो आता? हरी लक्षात आलात आपल्या? हरी कुठे साठवला? हृदयात. जी वस्तू साठवावी लागते ती आकारवान असावी लागते. तुम्ही तुमचं धान्य साठवता ना, साठवतो आपण आणून, पण मग त्याचा आकार असतो. आकार असल्यामुळे ते साठवलं जातं. आता तुम्ही नुकतंच सांगितलं हा कसा आहे, मग व्यापक कसं साठवलं जाईल? जमेलच. जमेल म्हणजे नाही, तो राहिलाच पाहिजे. व्यापक असला तरी आमच्या हृदयात तो राहिलाच पाहिजे. म्हणजे कसं काय? एवढा प्रभू भावे. एवढा म्हणजे केवढा? महाराज सांगतो बरं गंमत. एवढा 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 केवढा केलं म्हणजे एवढा होईल. एक प्रमाण बघा, एवढ्या शब्दाबद्दल बोलतोय. एवढ्या वेगे अंतरला. किती वेगाने? काय शब्द मांडला? एवढ्या. म्हणजे ज्याचं मोजमाप होत नाही एवढ्या.
किती जरी म्हटलं तरी ज्याचं मोजमाप होत नाही एवढ्या इतका तो एवढा जरी आहे तरी त्याने संपुष्टी राहावे, त्याने राहावं. कसं जमेल हो? नाही रे आम्ही जमवणारच आहे. कोण म्हणतात? संत नाही रे करणारच आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवला का साठव म्हणतात. अहो महाराज इतकं बारकाव आहे. हे प्रमाण असं मागे पुढे जरी प्रमाण झाले ना तर मार्क कमी होतात. पण आता ज्यांना काहीच कळत नाही ते मार्क द्यायला बसले, हेही नवलच आहे. हो महाराज अवघडच का आहे, बिलकुल अवघड आहे महाराज. काय सांगावं, अतिशय कठीण आहे. मी पाहिलं एका ठिकाणी एक मोठा यज्ञ होता महाराज. वस्तुस्थिती सांगतो मला, मी गंमत आहे आपल्याला माहीत पाहिजे. मोठा यज्ञ होता आणि दिग्गज कीर्तनकाराचे कीर्तन होते. मोठमोठे कीर्तनकार होते महाराष्ट्रातले, अतिशय अभ्यासू. जसं तुमच्या सप्ताहात मी वजा करा पण बाकीचे कीर्तन अतिशय चांगले ठेवले तुम्ही, याबद्दल तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. खरंच आजकाल आमची गंमत अशी सुरू झाली श्रीहरी महाराज. पहिले असं होतं किंवा तारीख मागितली का रिकामी असेल तर आम्ही देत होतो. आता जरा गडबड बदल झाला. आता काय बदल झाला माहिती आहे का महाराज? आता बदल असं झाला त्यांना विचारावं लागतं कीर्तनं कोणाकोणाची आहेत. समजलं का नाही तुम्हाला? हां हां नाही तर आपण जायचं दुसऱ्याची तमाशा सुरू झाला, काय पुरलं जाय. कीर्तनं कोणाचे आहेत हे विचारण्याची वेळ आता नवीन निर्माण झाली. दुर्दैव आहे आमचं या काळाचं म्हणतो मी त्याला सध्याचं. पण तरी या विचाराचा सुद्धा प्रचंड मोठा समाज आहे हे सुद्धा नाकारता येत नाही. आणि काही काळ असतो, काळ एकदा गेला की त्यांचं आटोपलं. हे तर अव्याहतपणे चालणार आहे. अरे ज्ञानोबा तुकोबारायांनी दिलेली परंपरा आहे. किती धक्का लावण्याचा प्रयत्न केला तरी या संप्रदायाला आणि संप्रदायाच्या विचाराला धक्का लागू शकत नाही. इतकी ताकद इतकी क्षमता या संप्रदायाची आहे. बस होतं अधूनमधून चिल्लर चाललर सुटूर फुटूर. विषय सोडतो. संपुष्ट हृदयपेटी करुणेपोटी साठवू. नाही आम्ही साठवूच त्याला, हरीला आम्ही साठवू. मान्य आहे तुकाराम महाराज, साठव हे बरोबर आहे. पण आतापर्यंत कोणी साठवलं का हे आम्हाला सांगा. कोणी साठवलात आतापर्यंत? परमात्मा आपल्या हृदयात कोणी साठवला? गंमत अशी आहे, त्याची गंमत अशी आहे, वासुदेवची मंडळी आहे ना सर्व ही सकाळीच उठून, मी लहान होतो तेव्हा पाहायचं होतं. तुमच्याकडे फार म्हणजे आमच्याकडे तर प्रमाण नगण्य झालं. पण सकाळी 4ला बिलकुल गावात राऊंड असायचं आणि सुंदर आवाज यायचा, गोड आवाज. म्हणजे त्यांची प्रॅक्टिस मारुती मला तेव्हाची झालेली आहे. आणि खरं म्हणजे जुनी मंडळी जी आहे ना यांचं त्यात धातुंगा तकतुंगा कडकडतुंगा काही नव्हतं तेव्हा. ते ताल असायचं, ताल. ना भीमराग ना भीमप्लास काहीच नव्हता, ना सरस्वती कोणताच नाही. पण ते ताल होता आणि त्याचा एक स्वर होता आणि अत्यंत प्रेमाने. पहिले भजनं असे होते ते रात्रभर भजनं चालायचे. कीर्तन सुद्धा तसेच चालायचे. पण नंतर एक पद्धत परंपरा आपली अशा पद्धतीत सुरू केली आपण आपल्या साधू संतांनी. चला
पण यांचं कौतुकच केलं पाहिजे हा. पण आपल्या लोकांनी अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू मागे टाकत गेल्या आहेत, हेही दुर्दैवच आहे. म्हणजे सकाळीच अगदी लोकांना जागेच करायचे, उठा जागेवार हे आता अशी स्थिती होते. गातो वासुदेव मी ऐका असं सुरूच राहायचं. असो असो. साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता. त्यांची आई धन्य, त्यांचे वडील धन्य, त्यांचं धन्य ते आरण गाव सुद्धा धन्य. वंश उद्धरीला मळियाचा. म्हणजे सावता महाराजांनी आपल्या हृदयात हरी साठवला. हृदय बंदिखाना केला, आत विठ्ठल कुंडीला. हनुमंतरायांनी परमात्मा हृदयात दाखवला असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या साधू संतांनी साधनेच्या बळावर ते साध्यापर्यंत पोहोचले आणि आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला स्थान अशा प्रकारचं तिथे राहिलं. आणि परमात्मा तिथे राहतो. कुठे राहतो परमात्मा माहिती मला? एक ओळी म्हणतो, तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. पण कुठे? तिथे जयाचे चोखटे मानसे महात्मा नस्तुमाम पार्थ. म्हणजे हे जे आहे अनन्य मनसा भजंती दैवीम प्रकृतीम आश्रिता, असे जे आहेत स महात्मा असतो. आणि असे जे आहेत त्यांच्या हृदयात परमात्मा स्थान करून राहतोय. तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी मी तिथे राहतोय. असं म्हणतात ना, घातले बाहेरी कामक्रोध वैरी. पुढे आत कोण बसलं जाऊन? पांडुरंग परमात्मा. हृदयात पांडुरंग परमात्मा स्थानापन्न झाला. म्हणून साठविला हरी जीही हृदय मंदिरी. समजा आता तुम्हाला विचारलं कुणाचा अभंग आहे? तुकाराम महाराजांचा. संतांनी कुणाला साठवलं? हरीला. कुठे साठवलं? हृदयात. हृदयाला काय विशेषण दिलं? मंदिर. आणि आता यातून काय सिद्ध झालं? काय करायचं आपल्याला? आपलं हृदय काय बनवायचं? मंदिर. मंदिर कशाने बनेल? प्रभू चिंतनाने मंदिर बनेल. बस आता एक हा संदेश त्यातला. प्रभू चिंतन करत राहा, आपलं हृदय मंदिर बनेल. आणि एकदा का मंदिर बनलं की त्या मंदिरात परमात्मा हरी जो आहे, म्हणजे जगतचालक परमात्मा जो आहे, जगतचालक ब्रह्मांड नायक जो हरी आहे, तो हरी आपल्याला साठवला जाईल. साठविला हरी जीही हृदय मंदिरी. जीही हृदय मंदिरी हरी साठविला. त्याचा परिणाम काय झाला? त्यांची सरणी येरदार, त्यांची सरणी येरदार, त्यांची सरणी येरदार, त्यांची सरणी येरदार.
त्याची सरली, सरली म्हणजे संपली. किती सोपं आहे बघा. त्याची कोणाची, त्याचं उत्तर आलं समजा तुमच्याकडे आलं. आता त्याची म्हणजे कोणाची, काय केलं त्याची एरझार संपली. जी ही हृदय मंदिरी हरी साठविला त्याची. बस इथपर्यंत आले तुम्ही. आता त्याची काय संपली, सरली म्हणजे संपली. काय संपली, एरझार. एरझार म्हणजे पहिल्यांदा त्रोटक सांगितलं थोडक्यात तुम्हाला. एरझार येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरा पडे. या शरीरानेच एरझार संपू शकते. एरझार म्हणजे येणे आणि जाणे. म्हणजे तिला संपवायचं काय काम आहे. बरं आहे, जन्म चांगलाच आहे, मध्ये बरंच आहे, पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. कारण त्यात पूर्ण दुःख साठवलेलं आहे एरझारीत. येताना सुद्धा बेजार, मधल्या काळातही बेजार, जाता जाता सुद्धा बेजारच. म्हणजे काय बेजारी आहे त्याच्यात. सुरुवातीत ते एरझारीचा प्रारंभ कुठे झाला, स्थापना झाल्यापासूनच बेजार. ज्यांच्याकडे स्थापना झाली तेही बेजार, आणि ज्याची स्थापना झाली तेही बेजार. किती बेजार आहे अहो. त्या गर्भाचं दुःख किती सांगावं. काय सांगू गर्भेची यातना. माझा भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा देहात असे. किंवा प्रथम आम्ही त्या गर्भात वास केला आणि मग पुन्हा बेजार झालो. प्रथम केला गर्भवास, काय सांगावे ते सायास. दुःख भोगिले नवे मास, आलो जन्माचा येथवरी. एवढं दुःख आहे. मातेच्या उदर कोहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडून नऊ मासवरी, जन्मो जन्मोने मरती. एवढं दुःख आहे. एकच प्रमाण म्हणतात. विष्टाले चहूकडे, नाके तोंडे कृमिकिडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणापुढे सांगावे. इतकं दुःख आहे. कुठे आता गर्भात दुःख आहे, पण येताना बरं आहे ना. येताना अहो 9 मास जरी कष्ट झाले, 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. येताचे कर्मजाळ तुझी मान अडकली, आकांत जरणी दुःखे थाय मुकरली. आई बेजार, मान अडकली. हा हा पहिला काळ आहे. तुकोबारांच्या टायमातला काळ आहे. कोणचा, येताचे कर्मजाळ तुझी मान अडकली. कारण असं म्हणत नाही आपण हे पायानं आलं तर काय म्हणतात मला माहीत नाही. काय असेल ते. कोणी डोक्याने आलं, कोणी आडवत झालं, असं असतं ना तत्कालात. ते गर्भ हा कधी कधी त्याच्या आईला सुद्धा संपून टाकतो. अशी स्थिती आहे. इतकं कठीण आहे. म्हणून म्हटलं ना आकांत जननी आहे. पण तो काळ आहे त्यावेळेचा. आता जरा बदल झाला. आयोने संभव प्रगटला राघव. तुम्हाला समजलं वाटतं का ते. मला तर काहीच कळलं नाही. पण गंमत अशी आहे आता वेळात. इतकं जन्माला येतानाचं दुःख आहे, पण मधल्या काळात काही बरं आहे. एकच प्रमाण. अनेक दुःखे सांगू किती. सकल संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती. इतकं दुःख आहे. न साहे पाषाण फुटती, भयकापचित्ती भरलासे. इतकं मधल्या काळातलं दुःख आहे. कोणाला विचारा. समजा आता आत्ताची गंमत अशीच आहे. समजा तुमचा बाजार असेल किंवा इथला बाजार आहे बा, गावात 7,000 लोक समजा एखादा बाजार असेल छोटा मोठा, किंवा बारामतीचा बाजार आहे. एक माणूस गेला, बही गेला आणि पाठीमागून गेला. त्याला माहीत झालं आपलं काम बसी आहे, तर तो बाजारात भेटणार आहे आपल्याला. त्याने सांगितलं मी बाजारलाच या, तुम्ही भेट घेऊ आपण तिथे. मग हा गेला, पण आणि बोलत होते. मग त्या चं जरा असोलेशन याच्यावर येणार होतं, त्या कवर. च्या समोर त्याला ला भेटता येत नव्हतं. काही अडचणी असतील आता त्याचं त्यालाच माहीत असतात काय अडचणी आहे. मग लांब थांबला. त्या बच्याकडे लक्ष ठेवत की गेला की आपल्याला ला भेटायचं. अर्धा तास झाला. मग तो निघून गेला.
मग हा क ब कडे गेला. क राम 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 राम. तुम्ही सांगितलं तर येणार आहे म्हणून आलो. पण ओ बऱ्याच वेळ बोलत होतो तुमच्याशी. काय म्हणत होता? ते आपलं डोकं कुठे ठिकाणावर आहे. तो बोलत होता इतकंच माहिती आहे फक्त. ही अवस्था आहे आपली आता. आणि प्रत्येक जण जे आहे ना आपलं सांगायचा प्रयत्न करतो, त्याचं ऐकायला कोणी तयार नाही पुढच्याचं. आणि हा जे सांगतो ते त्याचं डोकं ठिकाणावर नसल्यामुळे त्यालाही ऐकू येत नाही काय चाललं म्हणून. इतकं गोंधळलेली अवस्था आहे. खरं सांगतो मी, इतकी आजची गोंधळलेली अवस्था आहे, इतकं दुःख आहे. त्याच्या डोक्यात वेगळेच, त्याला काय म्हणतो आपण कधी कधी म्हणतो ना, डोक्यात काय पडले? किडे. किडे ते किडेच आहे. म्हणून मधल्या काळात ही अवस्था आहे. बरं जाता 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 म्हणजे राम नाम एकच उभे. एरवी आयुष्याचे सूत्र विघडिता, भूताचे उमटे खडाडता, काय न मरतयाच्या चित्ता युगांतरो हे. जाताना सुद्धा प्रचंड दुःख आहे. हे आहे जन्माचं आणि मरणाचं दुःख. मग या दुःखातून आपल्याला बाहेर निघायचं ना, ही एरझार थांबवायची ना. मग असं जर पहिल्या चरणातलं जे केलंय त्यांनी संतांनी असं जर केलं तर मग त्यांची एरझार संपते. त्याची सरली एरझार विठ्ठला. एरझार संपली. लक्षात आली एरझार काय झाली पाहिजे? एरझार संपली पाहिजे का कायम झाली पाहिजे? संपली पाहिजे. मग एरझार कोणाची एरझार संपली? ज्यांनी आपलं हृदय मंदिर बनवलं आणि त्या मंदिरात हरी साठवला त्यांची एरझार संपली. इथपर्यंत पक्क झालं ना? का कच्चं आहे काही? कच्चं नाही ना. त्याची एरझार संपली. पुढे झाला सफल व्यापार. त्यांचा व्यापार सफल झाला म्हणजे योग्य सार्थक, म्हणजे सार्थकी लागला. आपलं काम सार्थकी लागलं, व्यापार सफल झाला. काही नाही तर मग बुदलामध्ये पडे तुटा, ऐसा खोटा उदी. मग व्यापार चांगला चालला पाहिजे. आता नाही का मध्ये मध्ये आमचा व्यापार थांबला होता. कशामुळे? कोरोना. आता जरा तेजीत आहे. तुमच्या डोक्यात दुसरं आलं काय काय माहीत, दुसरं मुळीच येऊ दे. कारण त्याचं कारण महाराज असं आहे की त्यावेळेला कीर्तनं पण सर्व, प्रवास बंद, इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही, मंदिरात एकत्र बसायचं नाही, भजन पण, कीर्तनं पण, वाङ्मयाचं चिंतन पण. म्हणजे व्यापार कमी झाला का जास्त झाला? म्हणजे तुमच्या डोक्यात दुसराच व्यापार होता वाटतं. नाही. त्या कालखंडात काय होतं, महाराज यांचे आपल्यावर फार उपकार आहे बरं. महाराज कुणाचे? समाजाचे फार उपकार आहे. हां, आपल्याला कधी कधी वाटतं आपल्याला बेजार झालो बा, एवढा प्रवास केला, तेवढा प्रवास केला, तुमच्यासाठी प्रवास केला, असं वाटतं कधी कधी. खरं म्हणजे आमचे उपकार तुमच्यावर काही नाही, तुमचे उपकार आमच्यावर आहेत. खरं तुम्ही कीर्तनाची तारीख घेतली, तुम्ही व्याख्यानाची तारीख घेतली, तुम्ही प्रवचनाची तारीख घेतली, तुम्ही कथेची तारीख घेतली, तुम्ही पखवादा वाजवायला याची तारीख घेतली, गायन करायला याची तारीख घेतली, तर त्याचा फायदा कोणाचा झाला? आमचा झाला. का? आमच्याकडनं प्रभूचं चिंतन झालं, आमच्याकडनं संत वाङ्मय आमच्या जिभेवर आलं, त्या निमित्ताने प्रमाण म्हटले गेले. हे जर नसतं घेतलं, तुम्हाला माहिती आहे आम्ही काय केलं असतं म्हणून? दुसरं काही नाही, पण निदान जेवण करून झोपलो असतो, दुसरं काही केलं नसतं. दुसरं काही करणारे जे आहेत, कधी कधी आपल्या लोकांना महाराज लोक म्हणतात हेच लय संत आहे बरं आहे. कसं काय संत? हो कीर्तन करतात ना. मग कीर्तन करतात ते संतच असतात असं थोडी आहे. कीर्तनकार जरी असला तरी तो 2 तास, जसं कीर्तन सुंदर जरी कीर्तन केलं, तो 22 तास काय करतो याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नाही चाललंय काहींचं जीवन, काहींचं जीवन हे वाङ्मयात्मक जीवन झालेलं असतं. संत वाङ्मयात्मक जीवन. आणि काहींचं जीवन त्याच्यावर जगणं हे जीवन. वाङ्मयावर जगणं हे वेगळं आणि एक वाङ्मयात्मकच जीवन बनवणं हे वेगळं. बस पुरे करतो. तर अशा वेळेला झाला सफल व्यापार सफल झाला. आजी संसार झाला गेलाय.
व्यापार व्यापार म्हणजे काय? आपण का हो तुमचा व्यापार कसा चालला? गुरुजी तुम्हाला नाही विचारत आम्ही, कारण तुम्ही तुमचं काम वेगळं आहे. पण जे व्यापारी आहेत समजा, का हो तुमचा व्यापार कसा झाला? चांगला व्यापार झाला. का हो धंदा पाणी कसा झाला तुमचा? चांगला झाला. व्यापाराला दुसरा शब्द आपण कोणता वापरतो? धंदा पाणी कसा झाला? कसा धंदा झाला तुमचा? अहो चांगला धंदा झाला बरं, यावेळची यात्रा आम्हाला चांगली राहिली असं म्हणतो ना आपण, चांगला धंदा झाला. तसं हा धंदा आहे आपला, हा धंदा आहे. कोणचा धंदा आहे? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. हा धंदा ज्यांच्या जीवनात सातत्याने सुरू असेल आणि ज्या वेळेला जर त्याची या धंदा करता करताच त्यांची जर एरझार संपली तर मग त्याचा व्यापार सफल झाला. विठ्ठला ज्याने हृदयात हरी साठवला त्याची एरझार संपली. एक, ज्याचा व्यापार सफल झाला त्याची एरझार संपली. एवढंच नव्हे, ज्यांच्या जीवनात ज्यांचा व्यापार सफल होतो ना त्यांच्या जीवनात एरझार संपलेली आहे. पण त्याचं विशेष कारण असं आहे की त्यांच्या त्या भक्तीच्या बळावर, त्या ताकदीवर, त्या शक्तीवर त्यांच्या जवळ जो आहे, त्यांच्या हातावर जो आहे, हा जगाचा मालक येतोय, हा त्याचा अर्थ आहे. कारण हरी जो आहे, हरी हा कधी स्नेहात येतो, कधी प्रेमात येतो. देव सुद्धा स्नेहात येतो ना. आपण आता आपला सण झाला ना एवढ्यात, कोणचा? देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. देव तिळी आला. तीळ हे स्नेहाचं प्रतीक आहे, स्नेहाचं प्रतीक आहे. म्हणजे देव स्नेहात आला आणि स्नेहात आल्याचा परिणाम असा झाला, जीव हा गोड झाला. तसं तुकोबार असं म्हणतात की त्याचा परिणाम हा झाला की हरी जो आहे हा आमच्या हातावर आला. या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सुंदर, फार सुंदर म्हणतात. हा मला असं वाटतं असं जर सुंदर म्हणत राहिले ना अजून 1 तास शिल्लक कीर्तन करावं. तसं काय करणार नाही, काय काळजी करू नका. ठरलेल्या वेळेतच थांबणार आहे. वक्ता तो आहे ज्याला वेळेत थांबता येतं तो. मला म्हणतात कधी कधी लोक कीर्तन झालं की भेटतात, काही म्हणलं अजून अर्धा तास करायलाच पाहिजे होतं कीर्तन. तुमची वेळ जरी 9ची होती ना 9:30 तरी होऊ द्यायला पाहिजे.
मी विचारत असतो का बाबा, तरी आमच्या गावचे लोकच उठले नव्हते. मग का लोक उठल्यानंतर बंद करा आहे तोपर्यंतच थांबवलं सोयीचं. चला, हरी आला हाता. कोणत्या क्रमांकाचं चरण आहे? तिसऱ्या. हरी आला हाता. हे कसं हे पाठ आहे म्हणून त्या पद्धतीने चाललंय, हे काही प्रतिष्ठेसाठी नाही. म्हणून एक एक चरण एक एक शब्द आपल्या लक्षात आला पाहिजे. हरी आला हाता. कोण हातात आलं? हरी. आता जर जगाचा मालकच हातात आला तर काय अडचण आहे का? आपण मत का आला हाता मग काही चाले ना आता. समजलं का नाही? नसं समजलं असेल तरी एकमेकाला काही सांगू नका. आणि दक्षिणेकडचं उत्तरेकडे, उत्तरेकडचं दक्षिणेकडे बिलकुल कळू देऊ नका मी काय सांगितलं म्हणून. दक्षिण उत्तर समजले असेल तुम्हाला. ही पश्चिम ना, पश्चिम. ही पूर्व, उत्तर. हां, मी सांगितलेलं उत्तरेकडचं दक्षिणेकडे कळू द्यायचं नाही आणि दक्षिणेकडचं उत्तरेला सांगायचं नाही काय सांगितलं म्हणून. आला हाता मग काही चालेला आता, असं म्हणतो आपण कधी कधी. तसं एकदा का जगाचा मालक हातात आला काय अडचण आहे? हरी आला हाता मग कैची भय चिंता. जगाचा मालक हातात आल्यावर कशाची भीती आणि कशाची चिंता आहे? एक प्रमाण पाणी बुडू ये मिठाते, पाणी बुडू ये मिठाते तो मिठची होते. म्हणजे हे जे आहे अभयपदावर लिहिताना, अभयपदावर सांगताना ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलं. म्हणजे एकदा का लवणाची कुंजरी सुदरिया लवण सागरी, ती फिरेच ना माघारी परते जैसी. विठाला पाणी बुडू हे मिठाते तर मिठाचे पाणी आते. आपण झालेनी अद्वैते नाशे भय. भीती संपली, नाशे भय. भीतीच राहिली नाही. भीती द्वैतात आहे का अद्वैतात आहे? भीती दोघात आहे का एकट्यात आहे? भीती दोघात आहे, दुसरं काही आहे बा म्हणून भीती आहे. म्हणून द्वैतात्मक भावच संपला. जेथे द्वैतात्मक भाव संपला तिथे भीती संपली. द्वैतात द्वयम भयम भवती. द्वैतात दुःख आहे, द्वैतात भीती आहे, म्हणजे द्वैत भावच संपला. म्हणून आता भीती राहिली नाही. आणि चिंता, चिंता कशी राहील शिल्लक? आता काय करणार आहे चिंता? चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. का? प्रवेश भितरे केला देवे. हो, हरीच साठवल्या गेला, एरझरच संपली. मग आता कुठे चिंता आहे? आता चिंता संपली, चिंता राहिलीच नाही. एक वेगळा आनंद जीवनात अशा प्रकारचा प्राप्त होतो, एवढंच. म्हणून आता आणि आपल्या डोक्यातली चिंता कधी संपतच नाही. संसारातली चिंता संपत नसते. आणि पारमार्थिक क्षेत्राच्या कळस्थानावर गेलं की चिंता शिल्लक राहत नसते. म्हणतो ना आपण कधी कधी, किती केला तरी तो संपत नाही, तो संसार आहे. आणि जो केल्यानंतर संपून जातो तो परमार्थ आहे. ज्याच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह आहे तो संसार आहे. ज्याच्या पुढे पूर्ण विराम आहे तो परमार्थ आहे. म्हणून तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करताना जीवनात अवघी चिंता वारली. बस, अवघी चिंता वारली. आणि ज्यावेळेला चिंता संपून जाते ना त्यावेळेला अवघी आनंदाची सृष्टी झाली. कुठे अवघी चिंता वारली. पुढच्या अभंग त्याचा अगोदरच काय प्राथमिक उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. चिंता संपली का? पद्मनाभ जोडीला म्हणून चिंता संपली, असं त्याचा अर्थ आहे. पद्मनाभ जोडला गेला म्हणून चिंता संपली. म्हणून तसा पद्मनाभ जोडला गेला म्हणून जीवनात आता भीती नाही आणि चिंता नाही. ज्यांच्या जीवनात भीती नाही, ज्यांच्या जीवनात चिंता नाही, ज्यांच्या हातावर हरी आला त्यांची एरजार संपली. आता अगदी 2 मिनिटात हा शेवटच्या मुद्द्याकडे तुम्हाला वळवतो आहे. शेवटचं चरण राहिलंय. आपले किती 10 मिनिट राहिले असतील आता. 10 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. इथपर्यंत तुमच्या ध्यानात आलं ना? हरी हृदयात साठवलं की एरजार संपले. व्यापार सफल झाला म्हणजे एरजार संपली. हरी हातात आला म्हणजे एरजार संपली. भीती चिंता संपली म्हणजे एरजार संपली. पण हे झालं इथपर्यंत.
पण जर कर्म शिल्लक राहिलं तर एरझार पुन्हा मिळू शकते. एरझार कशावर अवलंबून आहे? आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळावे तया ते भोगावे यावे देहा एका. बस एकाच ओळीत पूर्ण झालं. कर्म शिल्लक असेल तर जन्माला यावंच लागतं. कर्मावर अवलंबून आहे. मग असं झाल्याचा परिणाम हा होतो, आमचा जगाचा मालक जो आहे, हरी जो आहे, हा मोठं काम करतोय. मोठं काम कोणचं? जे असे जे आहेत त्यांचं कर्म शिल्लक राहू देत नाही. कर्म शिल्लक न ठेवल्यामुळे त्यांना एरझार होण्याचं कारण नाही. त्या अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणे हारी तुका म्हणे हारी
झाला सफल व्यापार त्यांची सरले धार. तुका म्हणे हरी. कोण हरी? हं? कोण म्हणतं? तुकाराम महाराज. हं? हे तुमचं लक्षात राहणे. हरी काही उरो नेदी उरी, म्हणजे काहीच उरू देत नाही. काही उरो नेदी उरी, काय उरू देत नाही? मग आता कर्म. जन्म कशावर अवलंबून आहे? कर्मावर. तुमचं कर्म जसं आहे तसं तुम्हाला जन्म मिळतो आहे. कर्मावर जन्म अवलंबून आहे. मग आता जर कर्म शिल्लक राहिलं तर एरझार नाही. कर्म जर शिल्लक राहिलं तर पुन्हा सुरू. कर्म जर शिल्लकच नसलं तर एरझार थांबली. नाही माल द्या, साखरे द्या मला, पैसे नाही, माझं काय नाही, जा घरी, काय मिळणार नाही. तसं कर्म शिल्लक राहिलं नाही. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचितना हे जाणं. आता कुठलंच कर्म नाही, शिल्लक नाही, म्हणून त्याची एरझार संपली. तुका म्हणे हरी काही उरवणे देवरी त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. बहुतेक आता तुमच्या लक्षात आलं असं मला वाटतंय. परमात्मा कुठे साठवला? कोण साठवला? हरी. कोणी एखादं उदाहरण सांगता येईल का कोणी साठवला म्हणून? सावता महाराज. बस एक उदाहरण झालं तर चिकाट झालं. त्याचा फायदा काय झाला? त्यांचा परिणाम काय झाला? एरझार संपले. हां ठीक, संपलं कार्यक्रम. त्याच्यामुळे काय म्हटलं गेलं? झाला सफल व्यापार. त्यांचा व्यापार सफल झाला, त्यांचं फायदेशीर झालं काम. त्याचा परिणाम काय झाला? हातात कोण आलं? हरी. हरी हातात आल्याचा परिणाम काय झाला? भीती आणि चिंता संपले. ज्यांची भीती आणि चिंता संपली त्यांची एरझार संपली. मग काय आणखी काय? मग त्या हरीने काय केलं? हरीने कर्म शिल्लक राहू दिलं नाही. तुका म्हणे हरी काही उरवणे देवरी. मग कर्म उरवणे देवरी शिल्लक न राहिल्याचा परिणाम काय झाला? त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. विठोबा रखवाई. सफल व्यापार. आता तुम्हाला फक्त काही विनंती करणार आहे. काय विनंती आहे? विनंती एवढीच आहे की प्रत्येकाचं शरीर चांगलं असणं हे महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या कालखंडात काही थोडे व्यसन जरी होते तरी शरीराला फार मोठा धक्का पोहोचत नव्हता. त्याचं कारण असं आहे की तेव्हा आहार जो होता तो केमिकल्स युक्त नव्हता. खतं नव्हते, औषधं नव्हते, जे होतं ते शेणखत त्याचं चालायचं. आता केमिकल्सचा एवढा प्रभाव निर्माण झाला की शब्दातीत आहे. त्याच्यामुळे कुठला भाजीपाला असो का कुठलाही धान्य असो ते पूर्ण केमिकल्स युक्त आहे. आणि स्वाभाविक आहे तत्कालात एक आपल्या देशात अन्नधान्याची टंचाई होती. त्यामुळे हरित क्रांती झाली.
आणि त्याचा फायदाही आपल्याला झाला, आपल्या देशाला. आपल्याला दुसऱ्याकडे हात पसरावं लागत होते, आता हात पसरायचं काम राहिलं नाही. एकदम समृद्ध झाला आपला देश. पण हे खरं आहे की तत्कालात अडचणी होत्या म्हणून तो पर्याय निवडला, पण तो पर्याय आपण कायमच केला. ही अडचण आता निर्माण झाली. म्हणून जे आपण खातो पितो ते केमिकल्स युक्त नसावं. पूर्वी नदीचं आपण आळंदीत होतो त्यावेळेला, समजा माझा काळ 75-79चा असेल, त्यावेळेला महाराज जेवण झालं का आपल्या खोलीतला नळ, म्हणजे आमच्या धर्मशाळेतला नळ गेला का मग पाणी कुठून आणायचं? इंद्रायणीतून प्यायला, काही अडचणच नसायची. आता चूळ भरायची पंचायत आहे. त्याच गंगेची म्हणत नाही तुम्हाला मी. नीरा असो, मुळशी असो, इंद्रायणी असो, गोदावरी असो, भीमा असो, कुठल्याही गंगा असो, आता अवस्था अशी झाली की ते पाणी दूषित झालं, त्याच्यामध्ये केमिकल्स आलं. कोणी आणलं? आपणच आणलं. हे सर्व आता 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 या 25-30 वर्षात हे सर्व 35 वर्षात सर्व खराब झालं आहे. अगोदर मी शाळेत असताना असं म्हणायचो, काय आपला देश आहे, बाकीच्या देशात पाणी विकत घ्यावं लागतं. आता ते दिवस आपल्यावर आले. म्हणून केमिकल्स युक्त आहार वाढला, म्हणून आता व्यसनं कुठलेही असता कामा नये. आता जर तुमच्याकडे व्यसन असेल तर शरीर बिघडायला वेळ लागणार नाही. कोणाकडे कोणतंही व्यसन असू द्या, कधी दारू असेल, कधी गांजा असेल, कधी तंबाखूसारखं व्यसन असेल, ते सुद्धा शरीराला संपवतं. आपला एक माणूस राज्यात ज्यांचं नाव लौकिक होतं, कशात गेले? तंबाखूत. म्हणजे एकंदरीत तंबाखूसारखं व्यसन सुद्धा माणसाला संपवतं. पचनशक्ती तुमची संपून जाते, कमी होते. म्हणून कुठल्याही स्थितीत आदरणीय आमचे हरिभक्तपरायण परमपूज्य संतवीर बंडा महाराज सातत्याने सांगतात, माणसाने निर्व्यसनी राहावं. त्यांचं युनिटच आहे. म्हणून निर्व्यसनीपणा कायम ठेवा. मी माझ्या अनुभव मांडत असतो महाराज, गावडे महाराज, की माझा अनुभव सांगतो. मी नेहमी अनुभव सांगतो, म्हणजे माझा मोठेपणा सांगायचा किंवा माझी अहंकारात्मक भूमिका सांगायची हा त्यातला हेतू नाही. हेतू तुम्ही समजून घ्या काय तो. मी जवळ चहा बंद करून 57 वर्ष झालेत. या देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री होते. जुन्या मंडळीला आठवत असेल एक गोष्ट, त्यांनी असं म्हटलं होतं तत्कालात, किंवा प्रत्येक माणसाने आठवड्यातून एक उपवास धरावा. तर ते टंचाईचा भाग तेथे होता, एक उपवास धरावा आणि प्रत्येकाने निर्व्यसनी राहावं, हा त्यांचा संदेश होता. त्यावेळेस मी 3ऱ्या वर्गात शिकत होतो. तेव्हापासून जो चहा बंद केला तर आजपर्यंत 1967 ते 2025 एक कप सुद्धा जिभेला स्पर्श झाला नाही. दूध कॉफी 82ला बंद केली आणि पान सुपारी तंबाखूचा दाताला स्पर्श झाला नाही. जेवण पाणी फार प्यायचं असलं तर रस उसाचा, नाही तर रसही बरेच आहेत. उसाचा रस, लिंबू सरबत, बस संपला विषय. पण त्याच आता माझं तुम्हाला एवढं सांगितलं ते आता बाजूला ठेवा. त्याचा परिणाम मला तुम्हाला सांगायचा आहे. आतापर्यंत आपण परिणामच पाहिले ना, असं केलं तर काय होतं. तसं असं करण्याचा शरीराला फायदा हा झाला की BP नाही, शुगर नाही, थायरॉईड नाही, कुठला आजार नाही, माहीत नाही, कधी अजून आयुष्यात पोट दुखलं नाही, डोकं कसं दुखतं हे अजून मला माहीत नाही, अजून दुखलंच नाही गुरुजी, असं विषयच नाही आला, स्वप्नात सुद्धा नाही. आणि ताप 1971ला आली होती, तेव्हा मी 8व्या वर्गात होतो. कोणत्या? 8व्या. तेव्हा मात्र ताप आली होती. तदनंतर ताप नाही, डोकं नाही, अपचन नाही, ॲसिडिटी नाही, काहीच माहीत नाही. कशाचा परिणाम माहीत समजतं? परिणामाकडे पहा बघता. कशाचा परिणाम आहे? आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याचा परिणाम आहे. म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, तुमचा नातू असेल, तुमचा मुलगा असेल,
जर त्याचं शरीर चांगलं राहावं असं वाटत असेल तर पहिल्याने तुम्ही व्यसनं बंद करा आणि मग त्याच्या शरीराकडे लक्ष द्या आणि निश्चितपणे त्याचा फायदा नक्की होईल, इतका माझा विश्वास आहे. इतका माझा विश्वास आहे. विश्वासाने तुम्हाला सांगतोय. म्हणून हे व्यसनं बंद करा आणि जीवनात योग्य काय खाद्य काय पेय काय करणे काय अकरणे काय धर्म काय शास्त्र काय त्याचा सातत्याने विचार करा. शास्त्राप्रमाणे वागण्याचा सातत्याने प्रयत्न करा. आणि त्यातल्या त्यात आता आपल्यावर लई जबाबदारी आहे. आपल्याला म्हणजे सर्व टाळकऱ्या नाही तर नुसते गायकच नाही, टाळकरी कीर्तनकार वादक सर्वांवर एवढी जबाबदारी आहे. समाज महाराज आपल्याकडे पाहून वागतो आहे. हा महाराज कसे चालतात, कसे खातात, कसे झोपतात, कसं त्यांचा प्रत्येक गोष्ट जी आहे, कारण आपल्याला लोक आदर्श समजतात. मग कमीत का आपल्याला नाही जरी वाटलं पण लोकांच्यासाठी का होईना पण आपलं आदर्श जीवन समाजाच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करा, असे माझी सर्वांना विनंती अशा प्रकारची आहे. बस पुढे करतो आहे. आणि आयुष्यभर जीवन जगताना एकादशीचं व्रत धारण करा, संत समागमात राहा, सत्शास्त्राचं श्रवण करा, प्रभूचं चिंतन करा आणि जीवनात कल्याण करून घ्या. बस एवढंच. आणि पंढरीची वारी करा, आळंदीची वारी करा. पंढरीच्या वारीच्या संदर्भात सुद्धा आपण प्रत्येक गोष्ट जी आहे पंढरपूरला ती चांगली कशी होईल असा आपला सातत्याने प्रयत्न आहे. आता तुम्ही जाऊन जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल सर्व जे चांदीचा भाग, खालची ती टाईल्स आपण सर्व काढल्या, अत्यंत दगडी भाग सर्व सुरू केला. फक्त आपण आता चांदी बाहेरचे जेवढे दरवाजे आहेत त्या सर्व दरवाजांना लावणार, बाकी काही नाही. आणि सर्व जुना जो भाग आहे तो आता तुमच्या सहजपणे लक्षात येईल. जसं जुनं होतं तसं करण्याचा प्रयत्न आपला अशा प्रकारचा आहे. आणि जो स्कायवॉक कासार घाटापासून जो स्कायवॉक आहे तो आपण आता जिथे पत्रा शेड असतं ना तिथे एक भव्य इमारत उभी करून तिथनं आपण मंदिरापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचा स्कायवॉक, म्हणजे अगदी बाळ जरी असेल त्याला पाजायला थांबता आलं पाहिजेत, डॉक्टरची व्यवस्था लाईनीत झाली पाहिजेत, चहा वरतीच घेता आला पाहिजेत, कुणाला पाण्याचा त्रास होऊ नये, गाऱ्याचा त्रास होऊ नये, अशा पद्धतीत आपण आता ते कामसुद्धा लवकर प्रारंभ करतो आहे. सध्या मंदिरातले कामं आपले सुरू आहेत पंढरी क्षेत्रातले. आणि जितकं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा आपली समिती जे पंढरपूरची ते आमचे सर्व सदस्य समिती प्रयत्नशील अशा प्रकारचं आहे. सर्वांच्याकडून कोणाची कुचराई नाही, प्रत्येकजण त्या कामात अग्रेसर आहे. म्हणून पंढरीच्या क्षेत्रात सुद्धा आणखी चांगलं कसं करता येईल असा आपला प्रयत्न अशा प्रकारचा आहे. आणि तुमचं तर ठरलंच. आता काय ठरलं काय माहीत काय ठरलं तर 2 गोष्टी ठरल्या. एक, आपलं हृदय मंदिर बनवायसाठी आता दररोज प्रत्येकाने चिंतन करायचं आहे. एक पक्का भाग ठरला. नाही ठरला का? ठरला. हां. दुसरा भाग काय ठरला? निर्व्यसनीपणाने जीवन जगायचं आहे. समजा महाराज समजा मी इथून येऊन गेलो, मला फायदा काय माहिती तुम्हाला? काय जमलं हा फायदा नाही. काय जमलं मी तुम्हाला समजलं का नाही माहित नाही. पण मी इथनं गेल्यानंतर या गावातले काही तरुण काही तरुणी यांनी या निर्व्यसनीपणाचा एक प्रतिज्ञा घेतली आणि मग त्यांच्यात बदल झाला तर आमच्या येण्याला फायदा होणार आहे. बस काय उपयोग आहे? निश्चित तुम्ही या वाक्याचं अनुकरण कराल असे मला खात्री आहे, असा विश्वास या ठिकाणी आहे. तुम्ही बोलावलं, या ठिकाणी येण्याचा हा योग अशा प्रकारचा आला आणि तुम्ही नक्की बदल कराल इतका विश्वास पुन्हा एकदा बाळगतो आहे. आणि आजचा 4था दिवस आहे. कुठला? 4था. आपली जागा तर कमी पडणार आहे. बाहेरही बसलेलेच आहेत पण जागा आता पुन्हा बाहेर व्यवस्था असेल ना बसण्याची वगैरे, हां, तर भरपूर राहिलेले 4 दिवस आहेत. जास्तीत जास्त संख्येने कीर्तनाला या. जे पारायणाला अजून बसले नसतील त्यांनी अजूनही बसा, काही अडचण नाही. साहेबराव महाराज काही अडचण आहे का? तुम्ही यांना स्वीकार म्हणजे घ्याल ना तुमच्या वर्गात. हां, ज्यांना अजून पारायणाला बसायचं त्यांनी पारायणाला बसावं. आपली शिवकथा सुरू आहे.
आदरणीय अमोल महाराज म्हणतात त्या कथेचं सुद्धा श्रवण करावं आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावं हा एक भाग आहे. आणि एक राज्याचा वारकरी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने, आता ते सांगितलं अगोदरचं मंदिराचा विश्वस्त या नात्याने सांगितलं, राज्याचा अध्यक्ष या नात्याने काही मला संयोजकांनी सांगितलं नाही, संचालकांनी कोणी सांगितलं नाही, ज्यांनी तारीख घेतलं त्यांनी सांगितलं नाही, पण हे आमचं कर्तव्य आहे. कार्यक्रम अतिशय चांगला झाला पाहिजेत म्हणून तुम्हा सर्वांचा, परिसरातल्या मंडळीतसुद्धा याला सर्वतोपरी सहयोग आहे. पण प्रत्येकाने कोणाचा सहयोग द्यायचा राहिला असेल तर त्यांनी निश्चितपणे तन मन धनाने आपल्या या नामसप्ताहाला एक सहयोग द्यावा आणि त्याचं पुण्य आपल्या पदरात घ्यावं एवढी विनंती करतोय आणि शब्दाला थांबवतोय. ज्ञानेश्वर माव महाराजेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम ते विनत असे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मद क्षमा करणे संते नोहे अंगभूत युक्ते झालेली सेवा भगवान सिद्धेश्वराच्या चरणी समर्पित करतोय आणि शब्दाला थांबवतोय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल आबोले रे कोरी रे देवा